हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 2 म्हणजेच हाऊ वी केम टू बी, आपण कसे घडलो, हा जो तुमचा सब्जेक्ट आहे त्याला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 असं म्हणतो. तर या सब्जेक्टमधला जो 4th चॅप्टर आहे इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांती, तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज आज बघणार आहोत. तर स्टुडंट, याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर आहेत या चॅप्टरचे जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. शिवाय EVS पार्ट 1 याचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत या चॅप्टरचे सुद्धा एक्सरसाइज अपलोड केलेले आहेत, तेही तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तर अजून सुद्धा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिला आहे, या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच काय होईल, इथून पुढचे जे सगळे चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्सचे एक्सरसाइज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला, लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. नो, त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, द फर्स्ट सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्होल्युशन वॉज गिवन बाय. तर उत्क्रांतीचं जी संकल्पना आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिली, तर त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत: चार्ल्स डार्विन, विलर्ड लिबी अँड लुईस लेकी. तर या तिघांच्या मधला जो ए ऑप्शन आहे हा बरोबर आहे. अँड सी द आन्सर, द फर्स्ट सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्होल्युशन. उत्क्रांतीची जी संकल्पना आहे ती सगळ्यात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी दिली. नेक्स्ट बी क्वेश्चन, आर द मोस्ट इव्हॉल्व्ड animals among vertebrates? And A, aquatic animals, amphibians and mammals. म्हणजेच काय विचारलेलं आहे, मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल अमंग वर्टिब्रेट्स, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या मध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा उत्क्रांतीचा टप्पा कोणत्यामध्ये आलेला आहे, तर तो आहे कोणामध्ये आलेला आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये का ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राण्यांच्या मध्ये का मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांच्या मध्ये. तर याचा आन्सर आहे मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. मॅमल्स आर द मोस्ट इव्हॉल्व्ड animals among vertebrates. Next, the second question. Answer the question in a one sentence. So या प्रकारचे प्रश्न 1 मार्क्सला विचारले जातात. What do we call animals which live in water and also on a land? तर असे प्राणी आहेत जे पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात, तर त्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? सी द आन्सर, ॲम्फिबियन्स लिव्ह इन वॉटर अँड ऑल्सो ऑन अ लँड. तर उभयचर प्राणी हे पाण्यामध्ये आणि जमिनीवरती सुद्धा राहतात. नेक्स्ट, वेअर डीड द फर्स्ट ह्युमन अपियर्स? ओके, तो सगळ्यात पहिला मनुष्य हा कुठे सापडला? द फर्स्ट ह्युमन अपियर्ड ऑन द African continent. Now the third question. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि हो, इतर कुठल्या विषयाच्या एक्सरसाइजची रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थर्ड क्वेश्चन, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. In that question A, the species of dinosaurs which were enormous in size suddenly became extinct. तर डायनासोर सारख्या ज्या प्रजाती होत्या ज्या महाकाय आहेत त्या अचानकपणे नष्ट का झाल्या याचा आपल्याला रिझन विचारला आहे. So see the answer. The species of dinosaurs which were enormous in size suddenly became extinct because. तर कारण, आता बघा पॉइंट फर्स्ट, according to Darwin,
The species that cannot adapt the environmental changes become extinct in the process of evolution. तर डार्विनच्या मते काय आहे, तर अशा प्राण्यांच्या प्रजाती ज्या आहेत की त्या प्रजाती एन्व्हायरमेंटमध्ये जे चेंजेस होणार आहेत त्या अडॅप्ट करू शकत नाहीत, त्यांचं इव्होल्युशन जे आहे ते होत नाही किंवा त्या नष्ट होतात. सेकंड, सम सडन नॅचरल डिझास्टर, तर काही नैसर्गिक आपत्ती आल्या और एन्व्हायरमेंटल चेंजेस इज बिलीव्ड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सटिंक्शन ऑफ एनॉर्मस डायनासोर. तर अशा काही नैसर्गिक आपत्ती होत्या किंवा काही पर्यावरणीय चेंजेस होते ते कारणीभूत आहेत तर ही डायनासोर हा महाकाय प्राणी नष्ट होण्यास. Okay, so the next one is the B. In the course of time, a new species with characteristics different from the original species is created. तर काही प्रजाती या ओरिजिनल प्रजातींच्या पेक्षा वेगळ्या असतात. तर त्याचं का कारण विचारलं आहे. आन्सर, इन द प्रोसेस ऑफ सर्वायवल बाय अडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस. या पर्यावरणामध्ये राहत असताना किंवा सर्वाइव्ह करत असताना सर्टन इंटरनल फिजिकल चेंजेस ऑकर. तर काही इंटरनल असे फिजिकल चेंजेस असतात ते घडतात इन अ सम स्पेसिस ऑफ ॲनिमल. काही प्राण्यांच्या मध्ये ते तसे चेंजेस घडतात. ओव्हर अ पिरियड ऑफ अ टाइम दिस चेंजेस बिकम अ इनहेरिटेड characteristics since in all subsequent generations. Thus, in the course of time, a new species with characteristics different from the original species is created. तर त्या जुन्या प्रजातीपासून त्या जुन्या प्रजातीमध्ये काही इंटरनल असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याचे चेंजेस होतात आणि त्या चेंजेसमुळे एक नवीन प्रजाती हळूहळू निर्माण व्हायला लागते. So the next is the fourth question. Fill in the blanks in the concept chart given below. So त्याच्यासाठी त्यांनी इथे एक चार्ट दिला आहे. इव्होल्युशन ऑफ ॲनिमल्स. सी स्टुडंट, लिव्हिंग थिंग्स मध्ये इनव्हर्टिब्रेट्स अँड वर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. सो इनव्हर्टिब्रेट्स मध्ये काय येणार बघा. अपृष्ठवंशीय म्हणजेच ॲनिमल्स विदाउट अ बॅक, तर त्यांना पाठीचा कळा नसतो, असे त्याला आपण इनव्हर्टिब्रेट्स म्हणतो, राईट. तर इनव्हर्टिब्रेट्स मध्ये वॉर्म्स, स्नेल्स, मॉस्किटो अँड इन्सेक्ट्स. तर ते कोणते कोणते आहेत बघा. हे झाले ते त्याचे एक्झाम्पल्स. काही आळ्या किंवा साप, डास किंवा मच्छर आपण म्हणतो आणि काही कीटक असे आहेत विच आर इन्क्लुडेड इन अ इनव्हर्टिब्रेट्स or we can call it as a animal without a backbone. Then next one is a vertebrates. Vertebrates मध्ये animal with the backbone म्हणजे ज्याला पाठीचा कणा आहे याला these are called as the vertebrates. So त्याचे एक्झाम्पल्स aquatic म्हणजे जलचर आहेत, reptiles म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत, then again it's as a reptiles and amphibians. Okay, here is a mammals. Okay, mammals, then reptiles and amphibians म्हणजे उभयचर प्राणी. ओके, तो अशा पद्धतीने हा जो चार्ट होता हा पण कंप्लीट केलेला आहे. खूप सोपा चार्ट आहे बघा. पहिल्यांदा लिव्हिंग थिंग्समध्ये दोन प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये इनव्हर्टिब्रेट्स, वर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय म्हणजेच विदाउट बॅकबोन आणि वर्टिब्रेट्स म्हणजेच विथ बॅकबोन. सो त्याचे एक्झाम्पल्स हे 4 आहेत आणि विथ बॅकबोन म्हणजे वर्टिब्रेट्सचे हे 4 एक्झाम्पल्स आहेत. सो स्टुडंट, या क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज होता हा संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. भेटूया नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये.